तर हे 2-3 रिलेटेड प्रश्न आहेत. टिश्यू ऑक्सिजनेशन, ऑक्सिजन फ्लो आणि ऑक्सिजन कॅस्केड. तर ॲटमॉस्फिअरिक एअरमध्ये 20% आहे, तर 760चा 21%, 160. इथे मग व्हेपर प्रेशर ॲड होतं ह्युमिडिफिकेशनमुळे, तर 150 होतं. अल्वेओलसमध्ये आपल्याला माहिती आहे 100 आहे सेंच्युरी. ब्लडमध्ये 92 असतं. 92ला आपलं सॅच्युरेशन 100 असतं आपल्याला माहिती आहे. 80ला 94 होतं, 60ला 90 होतं. ब्रेन टिश्यूमध्ये आपल्याला माहिती आहे न्यूरोमधनं ॲक्च्युली 40 अराउंड आहे ते, 35 to 55 आय रिमेंबर. PBT O2 ब्रेन टिश्यू टेन्शन, ऑक्सिजन टेन्शन. आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये 5 आहे. 10 आहे ॲक्च्युली, भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या फिगर दिल्या. तर पाश्चर पॉईंट लक्षात ठेवण्यासारखा पाश्चर पॉईंट आहे 1 आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये 10 आहेत. 1 कुठं आणि 10 कुठं, म्हणजे 10 टाइम्स आहे. त्याच्या खाली गेलं की ॲनारोबिक चालू होतं. ती फिगर लक्षात ठेवण्यासारखी आहे. नंतर ऑक्सिजन कंटेंट ऑफ द ब्लड. ऑक्सिजन कंटेंट ऑफ द ब्लड इज डिझॉल्व्ड ऑक्सिजन प्लस बाउंड ऑक्सिजन. तर O2 फ्लो, ऑक्सिजनचा फ्लो मग लेफ्ट वेंट्रिकलमधून निघतो तो. कार्डियक आउटपुट इंटू आर्टेरियल कंटेंट. आर्टेरियल कंटेंट इज बाउंड प्लस डिझॉल्व्ड. डिझॉल्व्ड इज 0.03 पर PaO2. 1 mm साठी 0.03 आहे. आणि बाउंड जो आहे तो सॅच्युरेशन इंटू HB कॉन्सन्ट्रेशन. आणि हा तुमचा काय नाव आहे याचं कॉन्स्टंटचं, हॉफनर्स कॉन्स्टंट 1.4 लक्षात ठेवलेलं इझी, 1.4. तर नॉर्मल कार्डियक आउटपुट आहे 5000 आपल्याला माहिती आहे. ब्लड आताचं याची टोटल व्हॅल्यू होते जस्ट 20 ml. 0.3 ml डिझॉल्व्ड आहे आणि उरलेलं ॲक्च्युली 19.3 आहे. 1.39 ही आहे. ठीक आहे, टोटल 20 ml झालं. सॅच्युरेशन त्याला 100 जर पकडलं तर 19-20 ml. एक्स्ट्रॅक्शन रेशो फक्त काय आपला 25% आहे. 20मधलं फक्त 5 ml निघतं, 15 ml तसंच बाहेर येतं. आणि सॅच्युरेशन तेव्हा 75 असतं. व्हीनस सॅच्युरेशन ॲट 40 mm इज 75. बरोबर आहे. 60च्या नंतर नेक्स्ट पडाव आपला आहे 40. 20ने कमी होतं. बरोबर. 80%ला आपला 94 राहणार, 60%ला 90 राहणार, 60 mmला, 40 mmला 75 राहणार. आपला 5 ml निघतं, 25% एक्स्ट्रॅक्शन रेशो आहे. आणि 25ला 50. हा टेबल खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. एक फिगर नाही दिली आहे. 80ला 94 आहे. तर 1000 ml ब्लड आहे, O2 आहे. 20% सॅच्युरेशन पकडलं ना आपण, 20% O2 पकडला. 5000चं 20% 1000 ml झाला. पण बॉडीला लागते फक्त 250 ml नॉर्मल कन्झम्पशन. आणि CO2 बनतो याचा 200. आपला काय कुठला कोशंट येतो, रेस्पायरेटरी कोशंट 0.8. त्याच्यामुळे 200च CO2 बनतो. मग फॅक्टर्स कॉझिंग डिलेवरीसाठी मग तुमचं फ्लो म्हणजे कार्डियक आउटपुट, HBचं पर्सेंटेज आणि सॅच्युरेशन याच्यावर डिपेंडंट आहे. तर या तिघांचे ॲबनॉर्मॅलिटीज वर्णन करायचे आहे. नंतर मग ऑक्सिजन कॅस्केडमध्ये प्रत्येक ठिकाणी ॲटमॉस्फिअरिक एअर कशावर डिपेंडंट आहे, एअरवेचा गॅस, अल्व्हेलरचा गॅस, व्हेंटिलेशन जे काही आहे, हजारो रिझन लिहू शकता. मग ब्लडमध्ये 92 आहे, टिश्यूमध्ये आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये 1 ते 2 पर्यंत आला तो.
नंतर ओटो डिसोसिएशन सिग्मॉइड आहे, पुन्हा त्याच व्हॅल्यू लिहायच्या आहेत. नंतर बोहर इफेक्ट आणि हॉल्डन इफेक्ट. बोहर इफेक्ट हा टिश्यूमध्ये होतो. हॉल्डन इफेक्ट AL आहे, अल्वेओलस, हॅपन्स ॲट अल्वेओलाय. बोहर ऑर्गन सिस्टीममध्ये होतो. तर O2 आणि CO2 आणि H+ हे अपोजिटमध्ये काम करतात. तर टिश्यूला CO2 आणि H+ आहेत, तर त्याच्यामुळे O2 ॲफिनिटी कमी होते, O2 रिलीज होतो. राईट रिलीज, लेफ्ट लॉक. लेफ्ट लॉकवर गेली म्हणजे लॉक होतो, राईटला रिलीज होतो. तर रिलीज कशामुळे व्हायला पाहिजे बघा, ॲसिडॉसिसमध्ये रिलीज व्हायला पाहिजे, जिथे जास्त लागेल. ॲसिडॉसिसमध्ये जास्त लागेल, हायपरथर्मियामध्ये O2 जास्त लागेल, हायपरकार्बियासाठी O2 जास्त लागेल, 2,3-DPG साठी O2 जास्त लागेल. हाय अल्टिट्यूड डिलेवरी वाढते. त्याच्या विरुद्ध आहे अल्कलॉसिस, हायपोथर्मिया, हायपोकार्बिया, रेड्यूस 2,3-DPG, फिटल हिमोग्लोबिन, कार्बॉक्सी हिमोग्लोबिन, मॅथ हिमोग्लोबिन, CO इनहेलेशन तेच कार्बॉक्सी, आणि हा तुमचा मायोग्लोबिन पण. हे सर्व लेफ्टवाले, यांना ऑक्सिजन हवा आहे तर हे लेफ्टला खिचते त्याच्याकडनं. या पॅथॉलॉजीज आहेत, या रिलीज करू देणार नाही, त्याच्यामुळे सर्व पॅथॉलॉजीज लेफ्टला शिफ्ट करतात करू.